हनुमंत गायकवाड विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. चला जाऊया मॅचकडे. अर्थातच एकीकडे आपण पाहतोय कर्जत तालुक्यातील अगदी नावाजलेली टीम श्री 11 चांदई आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय गेरसे टीम या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. शिवम स्पोर्ट गेरसे आणि या दोन बलाढ्य टीम मध्ये मात्र ही मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळेल. मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा करूया स्वागत. जाऊया मॅचकडे. सलामीची जोडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे आपण पाहतोय नितेश भोईर तर दुसरीकडे राज गोरे. फार चांदई संघामध्ये आत्तापर्यंत आपण पाहतोय नवनवीन यंग टॅलेंटला वाव जरूर देण्यात आलेला आहे आणि या यंग टॅलेंटने मात्र सिद्ध सुद्धा केलेलं आहे की क्रिकेटमध्ये जो दबदबा आहे तो कायमस्वरूपी ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु या ठिकाणी आता पाहूया या मॅचमध्ये काय घडतंय. सचिनजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. पंढरीनाथ भोईर या ठिकाणी उपस्थित या आपण व्यासपीठावरती आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. संदीप सर पाहिलं गेलं काल रात्री 3:30 वाजेवर आम्ही पाहुण्यांचे स्वागत या ठिकाणी करत होतो. बहुसंख्य आहे पाहुणे या ठिकाणी आपण पाहतो येतात आणि डोंबिवली, कल्याण, कलवा, ठाणे आज कालेलं पेन, पनवेल, उरण विभागामधून पाहुणे आम्ही या ठिकाणी पाहिले गेले. अर्थात स्वर्गीय आर्य स्मृती चषक 2025 आणि संदेशदा आजारे आणि त्यांच्या संपूर्ण ग्रुपला शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. सगळ्या मॅचकडे अर्थातच पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय अजय पांढरेचा पहिला बॉल. समोर आहे लेफ्ट हँडेड बॅटर राज गोरे. हवाई हल्ला जरूर चढवलाय उंचीवरती बॉल आहे आणि पहिल्याच बॉलवरती राज गोरेला परतीचा प्रवास करायला भाग पडलाय. दुकान खुली नाही, कर्फ्यू लग गया. कम ऑन डीजे. तर प्रमोद हजरे यांना विनंती. पहिलाच झटका दिलाय राज गोरेच्या स्वरूपात. तो गोलंदाज अजय पांढरेने अगदी उंची गाठली होती बॉलने. हवेत बॉल अगदी सहजरित्या या बॉलला कॅरी केलं गेलं. पहिली झेल आपण पाहतोय. वन डाऊनच्या विकेटवरती मंगेश कोलंबे पाहायला मिळतोय. आता फार सुसज्ज देखणं आयोजन सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चांगला बॉल. 30 तर्रार गोलंदाजी सध्या मैदानात पाहायला मिळतीये. थोडा विचार करायला भाग पडलाय. पहिल्याच बॉलवरती विकेट गमावल्याच्या नंतर संकटात जरूर असेल परंतु धावसंख्येचा एक आयाम द्यायचा आहे आणि अशा परिस्थितीत मात्र ती श्री 11 चांदई टीमला खचून जमणार नाही. कारण समोर अगदी मी तर म्हणेल ना शिवम स्पोर्ट गेरसे टीम आपल्याला जरूर पाहायला मिळते. गुरुनाथजी गोमारे आणि त्याचबरोबर अनिलजी तरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणखी एक बॉल डॉट पाहायला मिळतोय. अजूनही धावसंख्येचं कोणतंही खातं या ठिकाणी उघडलं गेलेलं नाहीये. फ्रंट लाईटचा विचार करायला गेलं तर अगदी सुसज्ज नेत्रदीपक या लाईट जरूर पाहायला मिळत आहेत. तमाम क्रीडा रसिकांनी फार मोठी गर्दी या ठिकाणी केलेली आहे. त्यांचं सुद्धा मनस्वी स्वागत करूया. नेक्स्ट बॉल. इथे मंगेशला नो बॉल. घडतंय काय मैदानात ते पाहूयात आता. पंचांनी इथे नो बॉल घोषित केलाय. फिल्डिंग करणारी टीम सर. ओके चेक केलं जाईल. ओके
राजेंद्र सर कशाबद्दल घ्यायचा? ओके. राजेंद्र सर कॅच व्हायच्या अगोदर रुमाल खाली पडलेला आहे. येस, इट्स अ नो बॉल. क्रिकेट मधले फार मोठे नियम आहेत, खरंय, आणि तफावत पाहायला मिळते. चर्चा बरीच केली असती अशा या नियमावरती, परंतु असो, आपण मॅचकडे जाऊयात. पुन्हा एकदा चेक केलं जाईल. आता थर्ड अंपायर रेफर गेलाय. एक चुकीतून मंगेश मी तर म्हणेल सावरले होते, परंतु यावेळी बॅटिंग साकारत असताना मला वाटते थोडंसं बघूया आपण. पॉपिंग क्रीजमध्ये तत्पूर्वी पाय होता. येस, मंगेशला या ठिकाणावरून बाद व्हावं लागेल. मी म्हटलं होतं की तोपर्यंत पॉपिंग क्रीजमध्ये सही सलामत होते, परंतु जशी बॅट भिरकावल्याच्या नंतर तो पाय पुढे घेतला मंगेशने, आणि त्या क्षणाचा फायदा यावेळी कीपरने जरूर घेतलाय. आणखी एक धक्का बसलाय श्री11 चांदई टीमला. ऋतिक आपण पाहतोय, नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालेत. नो बॉलने संधी निर्माण करून दिली होती मंगेशसाठी. एक चुकी गोलंदाजाची श्री11 चांदईच्या पथ्यावरती पडण्याची चिन्ह निर्माण झाली होती, परंतु पुन्हा त्या क्षणाला फार मोठी चुकी मंगेशच्या माध्यमातून. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न थोडासा अंगलट आलाय, परंतु या क्षणी आता ऋतिक आहे फलंदाजीला. अजय पांढरे सध्या मी तर म्हणेल खरोखर मैदानात एक दर्जेदार गोलंदाजी साकारतोय. नो बॉल, जर तो रुमाल पडला नसता तर तोही नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला नसता. त्या नो बॉलने मात्र श्री11 चांदई संघाच्या धावसंख्येचं खातं उघडलं गेलेलं आहे. नेक्स्ट बॉल. राईट अप ओव्हर द विकेट, परंतु इथे विचार करण्यासारखी गोलंदाजी आहे. बॅटर मात्र सध्या धारातीर्थ जरूर आहेत मैदानावरती. ज्या धावसंख्येसाठी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाची सलामीची जोडी ओळखली जायची तिला फोडलाय. नितीश अजूनही नॉन स्ट्रायकर एंड वरतीच आहे. चांगला फटका, अगदी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉलला धरलाय ऋतिकने सीमारेखा पार. शेवटच्या क्षणाला का होईना, परंतु दमदार हजेरी लावत येतोय ऋतिकच्या बॅटमधून हा खणखणीत षटका. संधी सर पाहायला गेलं तर श्री11 नावाने आपण पाहतोय चांदई हा संघ खेळतोय, आणि विचार केला गेला तर आपण पाहतोय नरेंद्र गोमारे या नावात खूप दम आहे. आणि शेवटच्या रात्री म्हणजे उद्याच्या रात्री खऱ्या तर त्यांची नवीन खरेदी या ठिकाणी येणार आहे, आणि उद्या किमान 10 ते 12 बैल या मैदानावरती आपण पाहतोय जरूर या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. भरत सर बाजूला बसलेले आहेत. भरत सर, एकंदरीत उद्या जलवा आपण पाहतोय, ही नवीन खरेदी आपण पाहतोय. चेंडू पूर्वा लगेच.
मॅच बॉल येतोय बघा. बघा मॅच बॉल येत असेल तर जरूर घ्या त्या ठिकाणी. आणि रुपेश सर, आता आपण जे नियम ठेवलेत, कारण चेंडू इथे चॉईस केला दिला जातोय, तर जेही चेंडू चॉईसला असलेल्या जे पेव्हलियन कक्षामध्ये जे खेळाडू आहेत त्यांच्याकडे चेंडू द्यायचा आहे. ते इथून चॉईस करून चेंडू मैदानात फेकतील. मग तो नवीन असून दे या जुना असून दे. आपण पाहिलं गेलं आहे, चेंडू हरवला फुटला गेला तर आपण नवीन चेंडू मैदानात पोचवतो. इथे मॅच बॉल जरूर आलाय. आज जरूर आपण पाहिलं. गोलंदाजी मार्क वरती सुद्धा आपण पाहतोय ऋतिक दिवाणे हा गोलंदाज. चांगला फटका. नितीश भोईर, मी मगाशीच वक्तव्य केलं होतं की अजूनही नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे. संधी त्याला पहिल्या षटकात मिळाली नव्हती आणि त्याचाच फायदा मी तर म्हणेल या ठिकाणी शिवम स्पोर्ट गेरसे टीमने जरूर उचलला. जिथे मात्र पहिली विकेट गमावली होती राजगुरुजी, त्याच्यानंतर आलेला मंगेश कोलंबे, तो सुद्धा परतीचा प्रवास करताना दिसून आला होता. परंतु ऋतिक कोलंबेने शेवटच्या क्षणाला का होईना त्या षटकामध्ये एक षटकार जरूर लगावला आणि इथे आता नितीशला मिळालेली ही संधी. चांगला अटॅक सध्या पाहायला मिळालाय. अगदी आपण पाहतोय ना, नितीशच्या बॅटमधून आलेला षटकार एक आशा जरूर या ठिकाणी पल्लवित करत होता. परंतु तदनंतर आपण पाहतोय एक कमबॅक करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल जरूर आलाय गोलंदाज ऋतिकच्या या गोलंदाजीतून. समोर नितीश आहे. अगदी मी तर म्हणेल संधी निर्माण करायची. आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड. अंपायर डिसिजन. वाईडच्या मदतीने एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती जरूर येतोय. एक चुकी केली होती अजय पांढरेने, जिथे मात्र गोलंदाजी करत असताना नो बॉल आला. तदनंतर मात्र ही दुसरी चुकी आता सध्या आपण पाहतोय शिवम स्पोर्ट गेरसे टीमकडून पाहायला मिळते. शहापूर तालुक्यातील ही टीम सध्या आज रायगड जिल्ह्यात कर्जत नगरीत जरूर पाहायला मिळते. चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. ज्या स्टाईलसाठी नितीश भोईर ओळखला जातो ते स्टाईल त्याने जरूर मैदानावरती आणली आहे. इथे येतोय पुन्हा एकदा नितीशच्या बॅटमधून षटकार. ही फार महत्वाचं असतंय. मी मगाशी म्हटलं की अगदी श्री 11 चांदई टीम ज्या बॅटिंगसाठी ओळखली जाते, जरूर दोन धुरंधर फलंदाज बाद झाले होते, परंतु नितीश भोईर आगे, त्यानंतर ऋतिक कोलंबेला आपण पाहतोय. अगदी या संघाचा कणा सध्या त्यांना प्रस्थापित करायचा आहे या मॅचमध्ये आणि तशाच पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी होतोय जरूर. इथे 3 बॉल झालेत ऋतिक दिवाणेचे आणि टोटल मात्र आपल्याला पाहायला मिळतीये ते अद्यापपर्यंत 20 या आकड्यावरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक थोडं निराशाजनक जरूर आलाय. चांगला बॉल गतिवान वेगावरती सॉर झाले होते. राईट हँड ब्लॉकल पाहायला मिळत होता आणि यावेळी मात्र नक्कीच मित्र म्हणेल गोलंदाजाने रफ्तार जरूर मैदानात प्रस्थापित केली आहे. अगदी गतिशील बॉल. वाईडचा इशारा. आणखी एक करामत पाहायला मिळते. अगदी मी म्हटलं होतं की या फार चुका सध्या संघासाठी तितक्या लाभदायक ठरत नाही, परंतु इथे मी म्हटलं ना की मगाच्या सामन्यामध्ये अगदी बडबल B+ टीमला मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी संधी हवी होती आणि ती संधी आली. त्याच चुका पात्र त्या ठिकाणी महागात पडल्या आणि या ठिकाणी मात्र आणखी एक वाईट बॉल पाहायला मिळतोय. चांगला बॉल. यावेळी मात्र
डॉट बॉलची संगता. काय समीकरण आहे. 2 वाईट, तदनंतर 3 डॉट, 2 षटकार. पूर्णपणे षटक आपण पाहतोय रंगवलं गेलंय. फटका उचलण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र अगदी जमिनी लगतचा फटका पाहायला मिळालाय. एकच धाव, एका धावेच्या मदतीने मात्र टोटल या ठिकाणी पुढे सरकतीये. 2 षटकांच्या समाप्तीअंती 22 धावा 11च्या सरासरीने धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉन्गेस्ट सिक्सर ठोक तू डीजे. चला ऑफिशियल आपलं काम जर झालं असेल तर विनंती असेल आपण मैदानात रवाना व्हायचंय. चला मॅच ऑन होईल, मॅच चालू राहील. चला मॅच चालू राहील. चला जाऊया मॅच कडे. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय चौकाराला सिक्सर आला. ऋतिक ज्युनियर ज्याच्या गोलंदाजीची पुन्हा एकदा वाईट, अगदी वाईट आलाय. ज्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटका धावा हव्या होत्या श्री 11 चांदई टीमला, त्या धावा मात्र आता या षटकात जरूर आहेत. कारण 5 षटकांची मॅच आणि 5 षटकांच्या मॅचमध्ये तुम्ही पाहायला गेलं तर तिसरं षटक फार निर्णायक होतं. पहिल्या इनिंगमध्ये तर होतच होतं, परंतु सेकंड इनिंगला ते अतिशय महत्त्वाचं असतं.
पुन्हा एकदा चांगला फटका यावेळी नितीशच्या बॅटमधून आलाय. इथे थोडं पंबल पाहायला मिळालं. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीने मात्र टोटल पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले ती अद्यापपर्यंत या ठिकाणी 35 या आकड्यावरती. चांगला फटका पुन्हा एकदा, परंतु इथे झेल झालाय ड्रॉप. संधी संधी फार लेझी क्रिकेट सध्या या फिल्डरच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळालाय. ऋतिकसाठी संधी निर्माण केली आहे. कारण मी तर म्हणेल अगदी श्री11 चांदई संघाच्या बॅटच्या धावसंख्येचा श्री गणेशा ह्या ऋतिकच्या बॅटमधून पाहिलाय आपण. शेवटच्या बॉलवरती अजय पांढरेला त्यांनी षटकार लगावला होता पहिल्या ओव्हरमध्ये, जिथे 5 बॉलमध्ये 9 बॉलची एकच धाव होती. लेग बायच्या स्वरूपात एक धाव जरूर या ठिकाणी कंप्लीट होईल आणि या एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 37 या आकड्यावरती. लास्ट बॉल, थर्ड ओव्हर, तिसऱ्या षटकातला शेवटचा बॉल. हा बॉल जरूर येतोय डॉट. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि टोटल तिथेच थांबलेली आहे ती मात्र 37 या आकड्यावरती. पहिल्या षटकात धावा होत्या, पाण्याची व्यवस्था करा प्लीज. पहिल्या षटकात धावा होत्या 7. तदनंतर आपण पाहतोय ऋतिक दिवाणे गोलंदाजीला आला, ज्याने 15 धावा खर्च केल्या. तदनंतर आपण पाहतोय ज्युनियर ऋतिक पाहायला मिळाले, त्यांनी सुद्धा 15 धावा खर्च केल्यात. अगदी चांगली आता एक पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न आहे ऋतिक कोलंबे आणि त्याच समेत नितेश भोईरचा. अजय सर, साधं पाणी मिळेल का मला? जा आपले बिस्लरी. अरे बिस्लरी घे इथून, धंद्याचा काय विषय एवढा. ऋतिक दिवाणे आता मात्र सांघिक कोट्यातलं 4थं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. चांगला बॉल यावेळी जरूर पाहतोय. इथे डॉट आलाय. पलवून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहत होतो नितेश भोईरचा. एक चांगली दमदार हजेरी बॅटिंग लाईन मध्ये नितेशने जरूर लगावली आहे. पंचांकडे लावली अपील जरूर केलं होतं, परंतु यावेळी बाल जरूर मित्र म्हणेल अगदी चांगली बॅटिंग. आणि सध्या मी म्हणेल नितेश भोईरला आज मैदानावरती टिकणं अपेक्षित असेल. पहिल्या सलामीला आलेला खेळाडू आहे. पहिल्या षटकामध्ये तितकी संधी मिळाली नव्हती, जशी संधी मिळाली तशी फटकेबाजी त्याच्या बॅटमधून आली. 3 षटकार 1 चौकार आपण पाहिलाय. आतापर्यंत वैयक्तिक
24 धावांवरती ही रणमशीन जरूर चालू झाली आहे. 11 बॉल. आणखी एक डॉट बॉल. ही फार समीकरण आहे क्रिकेटमध्ये. अगदी तुम्ही जितके डॉट बॉल येतील तितकं प्रेशर बॅटरवरती क्रिएट होत असतं. कारण मग क्रिकेटचं तंत्रच आहे, प्रत्येक बॉलवरती धाव येणं अपेक्षित आहे. मग ती कशी का नाही येऊ, शरीराला लागून येऊ, बॅटला लागून येऊ, परंतु धाव येणं अपेक्षित आहे. पुढे येऊन केल्याचा प्रयत्न आणि इथे काय घडलंय, तिसऱ्या अंपायरकडे मात्र हा निर्णय प्रलंबित. टेक्निकल टीम आणि आमचे तिसरे ऑफिशियल. यस, बाटर OUT आउट. आणखी एक चांगला बॉल आपण पाहतोय. वैभव थेर सध्या बॅटिंग लाईन वरती आहेत. सज्ज व्हावं लागेल. अगदी मी तर म्हणेल एक मर्यादित आकडा सध्या श्री11 चांदेला गाठायचा आहे. अगदी 50 धावसंख्येपर्यंत ती मजल मारायची, परंतु या चौथ्या षटकात ऋतिक दिवाणेने सध्या फार चांगली गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहतोय. षटक या ठिकाणी संपलंय आणि अगदी जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या ऋतिक दिवाणेसाठी. आपण पाहतो या मॅच मधलं मेडन षटक त्याने या ठिकाणी फेकलं. एका विकेटचं नुकसान करत असताना एकही धाव त्याने या ठिकाणी खर्च केली नाहीये. फार चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचे पांढरीच्या धावा स्लॉग ओव्हर या इनिंगचं आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. साहिल क्रिकेटमध्ये फार चर्चा जरूर रंगली जाते. अगदी आपण पाहतोय ना की नवनवीन खेळाडूंचा सध्या एक बोलबाला जरूर पाहायला मिळतोय. सांगून दिलेलं आहे त्यांनी की अगदी जुन्या खेळाडूंचा एक चमकण्याचा काल होता. सिंगल जरूर पाहायला मिळतीये. नितीशला माहीत होतं अगोदरच्या षटकामध्ये जे गणित पाहायला मिळालं, परंतु इथे आता या 5 बॉलमध्ये मोठमोठ्या धावा, मोठमोठे फटके येणं अपेक्षित असेल. षटक जरूर नवीन असेल, परंतु इथे फटकेबाजी जर झाली तर एक आशादायी स्कोर धावफलकावरती जरूर पाहायला मिळेल. आणखी एक विकेट पाहायला मिळतीये.
इथे विकेट जरूर आली आहे. हा चांगला फटका यावेळी आईवा झेल टिपायचा होतं प्रेक्षकांना, परंतु प्रयत्न केले, बॉल पर्यंत पोहोचले नाहीत. इथे षटकार जरूर आलाय. मी म्हटलंय की या ठिकाणी मोठमोठे फटके येणं अपेक्षित आहे. नव्याने मैदानात ज्यांची वर्णी लागली आतिश कोलंबे. अगदी षटकार ठोकतोय. चांदई संघामध्ये या खेळाडूला मी अनुभवलं होतं अगदी तलवडीच्या मैदानावरती. सुरुवातीला काय गोलंदाजी, परंतु आता बॅटिंग लाईनने प्रति उत्तर देतोय गेरसे टीमला या ठिकाणी. इथे डॉट आलाय. इनिंग साठी शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 44 धावा धावफलकावरती असताना आतिश कोलंबेच्या बाट मधून येतोय आशापुरती धावसंख्येचा आकडा, येतोय खणखणीत षटकार आणि या षटकाराने श्री 11 चांदई टीमला ज्या धावा धावफलकावरती अपेक्षित होत्या त्या धावा मी तर म्हणेल गाठल्या गेल्यात. अगदी 5 षटकांमध्ये मर्यादित 50 धावांची गरज आहे. सध्या IPL आपण पाहतोय, अनेक स्पर्धा आपण पाहतोय, म्हणजे प्रति षटक 10च्या सरासरीने धावा जर आल्या तर मॅच मध्ये तितकाच इंटरेस्ट पाहायला मिळतो, मजा येते. परंतु यावेळी या षटकाराने आतिश कोलंबेने दाखवून दिलं की या 50 धावा कंप्लीट होत आहेत. 2 षटकार आतिश कोलंबेचे, 3 चेंडू वाट्याला आले आहेत आणि त्यामध्ये 2 षटकार. शेवटचा बॉल शिल्लक आहे या इनिंगचा. अजय दादे, अजय यावरती हा चांगला फटका, याही वेळेस प्रयत्न तोच आगी, परंतु इथे बॉल जाईल डिफाईन लेग रिजन मधून 1 बाउन्स चौकार. 54 धावा धावफलकावरती. आता विजयासाठी शिवम स्पोर्ट गेरसे टीमला करायचे आहेत 11च्या सरासरीने 55 धावा. तर दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी या. जय हनुमान ढवळेपाडा आणि शिवशक्ती कडाव या 2 टीममध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस बॉक्समधील. तत्पूर्वी पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी झालं. आदरणीय ढोके साहेबांचं आगमन या ठिकाणी झालंय. सहर्ष स्वागत ढोके साहेब स्वर्गीय आर्यन स्मृती चषकामध्ये. जय हनुमान ढवळेपाडा आणि शिवशक्ती कडाव संघाचा संघनायक अभिषेक देवगरे इथे उपस्थित होतोय. जय हनुमान ढवळेपाडा संघाचा कॅप्टन आणि जे खेळाडू पवेलियन मध्ये बसले खेळाडू कक्ष आपण कृपया खाली करा आणि शिवम स्पोर्ट्स गेरसे संघ आपण खेळाडू कक्षामध्ये आसनस्थ व्हावं. जय हनुमान ढवळेपाडा संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित होतो. मी ढोके साहेबांना विनंती करा साहेब नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्या शुभ हस्ते आम्ही करतोय. तो दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. दयानंद गवळी भाऊजी या ठिकाणी रजा घेत आहेत. तर ढोके साहेबांना विनंती करेल की JD11 शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधात हनुमान ढवळेपाडा दोन्ही कॅप्टन आहेत. हेड इज अ कॉल. टॉस जिंकलाय टेल जय हनुमान ढवळेपाडा. कर्णधार डिसिजन पेंडिंग आहे. ढोके साहेब आपण आसनस्थ व्हावं. डिसिजन पेंडिंग आहे. काही मिनिटात अभिषेक तुमच्याकडे डिसिजन येईल. तर कर्णधाराने डिसिजन पेंडिंग ठेवलाय. जय हनुमान ढवळेपाडा संघ टॉस इथे जिंकलाय. ढोके साहेब आपण आसनस्थ व्हावं. JD11 शिवशक्ती कडाव
अर्थात जयवंतजी हजारे साहेबांचा हा संघ शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल जे हनुमान ढवळेपाडा. कॅप्टन आपण लवकर डिसिजन द्या ही विनंती आपल्याला असेल. शिवम स्पोर्ट्स गेरसे संघ पहिल्यांदा कर्जत तालुक्यात हा संघ आला आणि या संघाची मॅच आधी कर्जत तालुक्यातील नरेंद्र शेठ गोमारे यांच्या नावाने यांच्या सुपुत्राच्या नावाने खेळणारा श्री 11 सांदई संघासमोर त्यांचा सामना आहे. टार्गेट इथून सुरुवात केली जाईल. सेकंड इनिंगमध्ये आवाज आपण ऐकणारा डोके साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय या ठिकाणी जयवंत हजारे दादा आपण डोके साहेबांचा सन्मान राहुल दादा हजारे यांना विनंती करतो. राहुल दादा आपण आपल्या शुभ हस्ते डोके साहेबांचा सन्मान करावा. कॅमेरामॅन प्लीज टर्न युअर कॅमेरा टुवर्ड्स द स्टेज आणि लाईव्ह स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल आदरणीय डोके साहेबांचं स्वागत इथे करत असताना आदरणीय राहुल हजारे दादा मनपूर्वक स्वागत. डोके साहेब क्रिकेटची प्रचंड आवड आणि साहेब इथे आले त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल सांगतेय की संदेश हजारे दादांचं हे कडक नियोजन आणि क्रिकेट आणि क्रिकेट इथे त्यांना बघायला मिळते. धन्यवाद डोके साहेब. येस थँक्यू अजय सर. जाऊया मॅचकडे. अगदी 55 धावं संख्येचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेली शिवम स्पोर्ट गेरसे टीम आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं म्हणायला गेलं तर थोडीशी माहिती आमच्यापर्यंत उशिरा पोचली मला वाटतं अजय सर. अगदी वाईल्ड कार्ड एंट्री गेरसे टीमला जरूर मैदानात या मिळालेली आहे आणि त्या संधीचं सोनं या ठिकाणी ते जरूर करताना दिसून येत आहेत. अगदी शहापूर तालुक्यात या टीमचं नाव जरूर गाजलेलं पाहायला मिळतंय. परंतु या ठिकाणी तुम्ही विचार करायला गेलं तर आता सलामीची जोडी मैदानात आहे. एकीकडे मला वाटते वासू आणि त्याच्या समवेत बॅटर संदीप या ठिकाणी पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवरती अगदी गोलंदाज ऋतिक कोलंबे. चांगला फटका यावेळी मात्र बॅटर संदीपच्या बॅटमधून आलाय. डीप एक्स्ट्रा रिजनकडे बॉलला ट्रॅव्हल केलं होतं. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचला आणि इथे मात्र या 2 धावा येतील. संदीप आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून या ठिकाणी दुहेरी धाव संख्येने एक चांगली सुरुवात. 55 धाव संख्येचं टार्गेट. ज्या पद्धतीची गोलंदाजी पाहिली आहे आता इथे गेरसे टीमची बॅटिंग सध्या मैदान पाहायला मिळतीये. फार चांगला बॉल यावेळी अगदी बुंद्यात फेकला होता. डायरेक्ट फेकण्याचा प्रयत्न परंतु फलंदाज तिथे मध्ये जरूर आला हे जाणलं गेलं ऋतिकने आणि त्यानंतर मात्र थोडंसं थांबले. यावेळी मात्र इथे डॉटची संगता केली जाते. अगदी पहिल्या इनिंगकडे आपण जर विचार करायला गेला तर 16 बॉल तब्बल डॉट आले होते. इथे सुद्धा आपण पाहतोय सिंगल पाहायला मिळते. ही डॉट बॉलच थोडे मी तर म्हणेल धावसंख्येला एक मोठा ब्रेक लावणारे ठरलेले आहेत. 16 बॉल पहिल्या इनिंगमध्ये श्री 11 चांदई टीमच्या धावफलकावरती डॉटच्या स्वरूपात आपण पाहिलेत. परंतु इथे आता त्याच पद्धतीची गोलंदाजी सध्या मैदानात श्री 11 चांदई टीमला करावी लागेल. कारण समोर तितकाच बलाढ्य आव्हान देणारा संघ आपण पाहतोय. त्यांची गोलंदाजी आपण अनुभवले. तदनंतर अगदी सुरुवातीला एक टेक्निकल बॅटर म्हणून संदीपला पाहत होतो. परंतु या क्षणी आता स्ट्राईक रोटेट झालाय. स्ट्राईकवरती आपण पाहतोय आता वासुदेव अगदी पाहतोय आपण. चांगला फटका यावेळी पाहायला मिळालाय परंतु इथे बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. इट इज सिक्सर. 6 धावेंच्या मदतीने मात्र एक चांगली सुरुवात आपण पाहतोय वासुदेव दिवाणेची आणि या 6 धावा धावफलकावरती घेऊन जात आहेत 9 या आकड्यावर. जय हनुमान ढवळेपाडा संघाचा कर्णधार आपला डिसिजन आपण सुपूर्द करा. JD 11 शिवशक्ती कडाव संघ आपल्या निर्णयाची वाट पाहतोय. चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. अगदी मी तर म्हणेल कर्जत नगरीत वाईल्ड कार्ड एंट्री
आणि या वाईल्ड कार्ड एंट्रीवरती दमदार परफॉर्मन्स सध्या मैदानात पाहायला मिळतोय. गोलंदाजी तेज तर्रार तर पाहिलेच, परंतु तदनंतर या ठिकाणी बॅटिंग सुद्धा सुंदररित्या पाहतोय आपण गिरसे टीमची. ऑन हॅट्रिक बॉल. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात केली ती 2 धाब्याने, तदनंतर आला डॉट, तदनंतर एक आणखी एक स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदी सिक्सर हॅट्रिक सध्या मैदानात यावेळी पाहायला मिळतीये ती वासुदेव दिवाणीची. ब्रँडेड स्ट्रोक सातत्यपूर्ण पाहायला मिळाले आहेत. रिझन मात्र तेच होतं, झोन तोच आहे. गोलंदाज ऋतिकला गोलंदाजी करत असताना पुढचे 3 बॉल मात्र थोडे व्हेरिएशन आणता आलं नाही आहे आणि त्याच्याच पद्धतीच्या फटक्यांवरती इथे बॅक टू बॅक 3 षटकार आलेत. या षटकाराच्या मदतीने पहिलं षटक संपलंय आणि टोटल मात्र जाऊन पोहोचले ती तब्बल 21 या आकड्यावरती. 21 रन्स ऑन स्कोरबोर्ड विदाउट लॉस. 55 धावा संख्येचं टार्गेट पहिल्या षटकारात आल्यात 21 धावा. यस संदीप सर, जय हनुमान ढवळेपाडा संघाने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. JD11 शिवशक्ती कडाव नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पहिल्यांदा बॅटिंग करावी लागेल. JD11 अगदी आपण पाहतोय सातत्यपूर्ण क्रिकेटमध्ये गाजलं गेलेलं हे नाव आहे. मग ते क्रिकेटच्या मैदानात असू द्या, अन्यथा मग पॅकरच्या भूमिकेत. जयवंत हजारे. आतिश कोलंबे, मी मगाशी सुद्धा वक्तव्य केलं होतं. आतिश कोलंबे अगदी तलवडेच्या नाईट स्पर्धेचं आणि जिथे या चांदई संघात या खेळाडूचं आपण सुरुवात पाहिली होती आणि त्याच्या समोर टीम होती अगदी फायनलला सुद्धा आकाश तारेकरची आणि तदनंतर अगदी धुव्वाधार गोलंदाजी हे आतिश कोलंबेने मैदानात केली होती. परंतु इथे आता त्याच गोलंदाजीला त्याला पुनश्च आमंत्रण द्यावं लागेल. पहिला बॉल तर या ठिकाणी डॉट आलाय. घुटना टेक आणि तमाशा देख. उंचीवरती तितकाच बॉल, लांबीवरती तितकाच पाहायला मिळालाय. अगदी लॉंगेस्ट सिक्सर यावेळी संदीप दिवाणीच्या बॅटमधून. षटकार जरूर आलाय. या षटकाराच्या मदतीने टोटल मात्र पुढे पाहायला मिळते, जाऊन पोहोचले ते अद्यापर्यंत 27 या आकड्यावरती. जयवंत हजारे आपण पाहतोय फार चांगली मेहनत. तदनंतर आपण पाहायला गेलं तर आकाश शिंगे आणि तदनंतर अनिलजी गायकवाड, मग संदीपजी हजारे, सर्वांची नावे या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. कारण इतकं देखणं सुसज्ज आयोजन यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा फटका, अगदी फटका सजवलाय जरूर. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात पूर्णपणे समाचार घेण्याचा प्रयत्न. इथे बॉल जाईल 1 बाउन्स, चौकार. चौकार जरूर आलाय. पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानाकडे. चौकाराच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली 31 या आकड्यावरती. अलॉंग दी कार्पेट फिल्डर मात्र या ठिकाणी जागेवरती पाहायला मिळतोय, जिथे मात्र एकच धावफलकावरती जरूर येते. एका धावेच्या मदतीने टोटल 32 या आकड्यावरती पाहायला मिळते. केवळ पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर पहिल्या षटकात 21 धावा आल्या. तदनंतर 2 मोठे स्ट्रोक. पहिला बॉल आतिश कोलंबेचा डॉट आलाय.
परंतु तदनंतर 3 बॉलवरती 11 धावा या गोलंदाजी त्याने खर्च केल्यात, परंतु अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. ब्रेक थ्रू साठी सातत्यपूर्ण प्रयत्न चालू आहेत. एखादा ब्रेक थ्रू या ठिकाणी मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी मात्र संधी निर्माण करून द्यावी लागेल ते आतिश कोलंबेला. चांगला फटका आणि जसं म्हटलं तसं प्रतिउत्तर. चुकीचा फटका आणि या फटक्यावरती पहिला विकेटचं पतन, पहिला झटका लागला जातोय. तो अर्थातच या ठिकाणी शिवम स्पोर्ट गेरसेट टीमला कमांड आहे. डीजे मास्टर ऋतिक दिवाणे सध्या बॅटिंगसाठी फार धुवाधार गोलंदाजी पाहिली मैदानात अगोदरच्या इनिंगमध्ये, परंतु यावेळी पाहायला गेलं तर मी मगाशी जसं म्हटलं की पहिला ब्रेक थ्रो यावेळी श्री 11 चांदई टीमला मिळणं फार गरजेचं आहे. नरेंद्रदादा घुमारे यांनी पुरस्कृत केलेला संघ अतिशय खरं म्हणायला गेलं तर चांदई टीमवरती सातत्यपूर्ण प्रेम व्यक्त करणारं हे व्यक्तिमत्व. हलक्याशा हाताने मात्र खेळण्याचा प्रयत्न स्टिअर केला होता, परंतु यावेळी मात्र डॉट येईल. डॉटच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपलाय. पहा मी म्हटलं होतं की पहिला बॉल डॉट आल्याच्यानंतर पुढच्या 3 बॉलमध्ये 11 धावा आतिश कोलंबेने खर्च केला, परंतु 5व्या बॉलवरती पहिला ब्रेक थ्रू त्याने मिळवून जरूर दिला. शेवटचा बॉल डॉट आलाय. 2 षटकांचा खेळ संपला आणि टोटल मात्र तिथे स्थिरावली आहे 32 या आकड्यावरती एका विकेटच्या नुकसानीनंतर. जानमान ढवळीपाड्याचे कॅप्टन आपण त्वरित आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. सचिन केवणे आपण त्वरित आयोजकांशी संपर्क साधा. सगळ्या मॅचकडे अर्थातच गोलंदाज वैभव थीर आणि वैभव थीरच्या पहिल्याच बॉल वरती येतोय खणखणीत डिफाइन लीगच्या डोक्यावरचा सिक्सर. प्रयत्न करतायत. आणखी यॉर्कर लाईन सुंदर गोलंदाजी इथे वैभव थीरची आपण पाहतोय. षटकार आल्याच्या नंतर या सामन्यातला पुन्हा युटर्न पाहायला मिळेल का, कारण जशी गोलंदाजी यावेळी आपण पाहिली होती अगोदरच्या इनिंगमध्ये ऋतिक दिवाणेची 4थं षटक, ज्या षटकामध्ये एकही धाव त्याने खर्च केली नव्हती, 1 विकेट जरूर प्राप्त केली होती, परंतु आता समोर आहे संदीप दिवाणे. हा आलाय स्ट्रोक सिक्सरचा, किती मोठा षटकार. कमांड डीजे थँक्यू डीजे.
दादा जर्सीमध्ये होता ते दिसला आम्हाला, जरूर तो आयवा झेल टिपलाय, परंतु इथे हा आयवा झेल प्रेक्षकांसाठी आहे हे आम्ही नमूद केलेलं होतं अगोदर. त्यातही तुम्ही जर्सीमध्ये हा झेल टिपला. षटकाराने मात्र रणनीती थोडी बदलली. आता आणखी एक मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न आणि इथे आले दुसरी विकेट गेरसे टीमची आणि या दुसऱ्या विकेटने मात्र धावसंख्या तिथे स्थिरावली आहे. 44 या आकड्यावरती 55 धावसंख्येचं टार्गेट असताना तिसरं षटक या ठिकाणी मात्र येत आहे समाप्ती पथावरती. येस, थँक्यू संदीप सर. कॅमेरामॅन कॅमेरा आपण टर्न करा. व्यासपीठावरती आपण सत्कार करतो. आदरणीय गुरुनाथ शेठ गोमारे यांचा सत्कार संदेश हजारे दादांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते गुरुनाथ शेठ गोमारे यांचा सत्कार या ठिकाणी करावा. स्वर्गीय आर्यन स्मृती चषकामध्ये आपण संदेश दादांच्या हस्ते या स्पर्धेचे प्रमुख आयोजक यांच्या शुभ हस्ते गुरुनाथ शेठ गोमारे यांचा अत्यंत आदरपूर्वक सन्मान आपण करतोय. गुरुनाथ दादा यांची सदिच्छा भेट आपल्या या क्रीडा स्पर्धेला आणि संदेश दादा स्वतः आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान इथे करत असताना, त्यानंतर मी संदेश हजारे दादांना विनंती करेल अनिल तरे साहेबांचाही सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. अनिलजी तरे साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत स्वर्गीय आर्यन स्मृती चषकामध्ये. अनिलजी तरे साहेबांचा सुपुत्र अगदी कमी कालावधीमध्ये कमी वयामध्ये चर्चेत आला आहे तो मात्र साई तरे आणि त्यांचे पिताश्री आहेत अनिलजी तरे साहेब यांचं सहर्ष स्वागत. जाऊया ऑनगोईंग मॅचकडे जिथे धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. ओव्हर टू सर. इथे आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने आता टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत या ठिकाणी 48 या आकड्यावरती. अगदी लक्षाच्या अति समीप या ठिकाणी पाहायला मिळतोय तो मात्र शिवम स्पोर्ट गेरसे टीम. नेक्स्ट बॉल चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. बॉल थांबत नाहीये, बॉल जाईल वन बाउंस चौकार. अगदी मला वाटते जयवंत हजारे यांच्या बॅनरला त्या बॉलने दिली सलामी. वन बाउंस चौकार. ZD11 शिवशक्ती कडाव. आणखी एक चांगला फटका, परंतु फार चांगला प्रयत्न आणि या प्रयत्नांना आलं यश. इथे जाते आणखी एक विकेट. नवीन खरेदी आहे जी उद्या तुम्हाला दिसेल. जलवा. अर्थातच अर्थातच खरंय. मी आल्याला सुरुवातीला थोडं क्रिकेट पासून लांब जात अगदी लक्ष्या सर्जा हा 5000 किंग 12 बैलवाटीला तुम्हाला सोन्या भेटेल, तुम्हाला भारत या सर्व मथुर पक्षा लक्षा या सर्व बैलांना आपण पाहतो. नंदींना घेऊन ज्यांनी शर्यत गाजवली आणि लगातार हॅट्रिक पण त्यांनी केले आणि करा तर पाहतोय. हा हे संदीप गायकवाड नक्की सांगेल या बॉल नंतर आपण ती चर्चा जरूर करूया. चांगला बॉल अगदी यावेळी डॉटची सांगता केल्या अतिश गोलंदाजीला आहेत. खरं म्हणायला गेलं ना संदीप गायकवाड मागेच कडावच्या मैदानावरती ज्या कडावच्या अड्ड्यावरती जी स्पर्धा झाली ना तिथे मात्र हॅट्रिकचा गुलाल नरेंद्र गोमारे यांनी जरूर उधळला होता. विजयाचा तोही
चांगला बॉल इथे डॉट येतोय. थोडी वेळ जरूर निघून गेली होती चांदई टीमच्या हातातून, परंतु पाहूया अजूनही या मॅचमध्ये जी ताकद प्रस्थापित करावी लागेल. जर असे डॉट बॉल फेकले तर मात्र या सामन्यातली जी संजीवनी आहे ती टिकून ठेवण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळेल. इथे येतोय तो मात्र विजयी फटका. आणि या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर इथे विजयी झालाय तो मात्र शिवम स्पोर्ट गेरसे टीम. वाईल्ड कार्ड एंट्री यशस्वीरित्या पूर्ण करत अगदी दमदार परफॉर्मन्स या ठिकाणी आपण पाहिला आहे शिवम स्पोर्ट गेरसे टीमचा. आणि अगदी बलाढ्य टीमला परास्त करत कर्जत तालुक्यातून मात्र त्यांनी परतीचा प्रवास करायला भाग पाडला. अर्थातच 3-11 चांदई टीम. परंतु या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचच्या किताबाकडे जाऊया. नो डाऊट नरेशजी दुर्गे यांना विनंती करतो. नरेशजी दुर्गे यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी द्यायचे. भरतजी बागीत, नरेशजी दुर्गे, आपण थांबायचं या ठिकाणी. एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी देऊया.